कालवा दरम्यान होणाऱ्या अस्वच्छतेसंदर्भात पाटबंधाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। स्वारगेट ते डायस प्लॉट झोपडपट्टी दरम्यानच्या मुठा कालव्यालगत होणाऱ्या घाणीमुळे, खड्ड्यांमुळे आणि गुंडागिरीमुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झोपडपट्टीलगत आंदोलन केले। आज दुपारी 12च्या सुमारास झालेल्या या आंदोलनात सुमारे 500 कर्मचारी अधिकारी सामील झाले होते। कालव्याच्या संरक्षक भिंतीची पडझड झाल्याने स्वारगेट येथील कर्मचारी वसाहतीकडे जाताना धोका निर्माण झाला असल्याचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवण्यात आले होते। कालव्यालगत होणाऱ्या घाणीकडे, मद्यपी टोळ्यांकडे पोलीस आणि पालिकेचे दुर्लक्ष असल्याने या निवेदनात म्हटले होते। हा त्रास न थांबल्यास, दुरवस्थेत सुधारणा न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता। आज स्वारगेट येथील कर्मचारी वसाहतीतील तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कालव्याजवळ येऊन रस्ता रोखण्याचा निर्धार केला। मात्र पोलिसांनी लोखंडी अडथळे लावून रस्त्यावर येण्यास मज्जाव केला। त्यामुळे या लोखंडी अडथळ्यांअलीकडे थांबून निदर्शने करण्यात आली। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता। सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत सोनवणे, पोलीस निरीक्षक राम पठारे यांचा त्यात समावेश होता। महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम संघटनेचे राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष रवींद्र जगताप तसेच कृष्णा साळवी, दिनेश कुचेकर यांची यावेळी भाषणे झाली। कालव्याकाठची अनागोंदी न थांबल्यास पुन्हा रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। महानगरपालिका पर जोर से बोल, सिंचन खाते पर, पाटबंधारे खाते पर, पाटबंधारे खाते पर, अरे जोर से बोल, 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 बोल मेरे भाई ना, बोल मेरे भाई, अरे देखने वाले, अरे देखने वाले, अरे जाने वाले, अरे सुनने से बोल, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई ना, बोल मेरे भाई, अरे सुनाता है, अरे कदम मिला, कदम मिला, बोला क्यों ना, कब तक बुरे पुताई